नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिव केदार आज आपल्यासाठी एक दुःखद बातमी घेऊन आलेलो आहे। असा अर्थमंत्री पुन्हा होणे नाही, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा काल रात्री निधन झालेला आहे। मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना उदारीकरणाचा निर्णय ऐतिहासिक ठरलेला होता। त्यांच्या या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेलं आणि मनमोहन सिंग यांच्या उदारीकरणाच्या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्थेला एक बळकटपणा प्राप्त झाला होता। दिवंगत माजी पंतप्रधान ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं 26 डिसेंबर रात्री 10 वाजेच्या दरम्यान वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं। दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली। मनमोहन सिंग यांनी देशाला यशाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं। मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री असताना उदारीकरणाचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक ठरला। त्यांच्या या निर्णयाने देशाच्या अर्थव्यवस्था एका वेगळ्या उंचीवर गेली। मनमोहन सिंग यांचा आपण अल्प परिचय पाहणार आहोत। भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांना ओळखले जाते। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताचे 14वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती। डॉक्टर मनमोहन सिंग हे एक विचारवंत आणि अभ्यासक म्हणून ओळखले जातात। त्यांच्या कामाप्रती असलेले शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता आणि विनम्र आचरणामुळे ते कायमच चर्चेत असायचे। पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला। मनमोहन सिंग यांनी 1948 साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर 1997 साली त्यांनी 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली। त्यानंतर 1962 साली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नलफील्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी.फिल संपादन केली। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून कामसुद्धा केले होते। या काळात त्यांनी UNDTND सचिवालय काही काळ काम केले। यानंतर 1987 आणि 1990 या काळात त्यांनी जिनिव्हा येथील साऊथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 1971 साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी सुद्धा स्वीकारलेली होती। त्यानंतर 1972 साली मनमोहन सिंग यांची अर्थ मंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून सुद्धा नियुक्ती झाली होती। त्यांनी काही पदे भूषवलेली आहेत, तर ती पदे आपण पाहणार आहोत। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अर्थ मंत्रालयात अनेक महत्त्वाची पदे सुद्धा भूषवलेली आहे। यात अर्थ मंत्रालयाचे सचिवपद, नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, ते भारताचे पंतप्रधान म्हणून पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष या पदांचा समावेश त्यांच्या जीवनामध्ये आहे। यानंतर 1991 ते 96 या 5 वर्षाच्या काळात ते भारताचे अर्थमंत्री सुद्धा होते। हा काळ स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानला जातो। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या आर्थिक सुधारणा अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेली धोरणे तयार केली होती। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त केलेले होते। डॉक्टर मनमोहन सिंग यांना 1987 या काळात भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे
पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला होता. त्यानंतर भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरू जनशताब्दी सन्मान 1995मध्ये त्यांना प्राप्त झाला. अर्थमंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवॉर्ड 1993 आणि 94, केम्ब्रिज विद्यापीठाचा ॲडम स्मिथ पुरस्कार 1956, केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल रॉबर्ट पुरस्कार असे काही विशेष पुरस्कार त्यांना देण्यात आलेले होते. अनेक विशेष पुरस्कारांनी सन्मानित त्यांना करण्यात आलेलं होतं. याशिवाय जपान, निहोन अनेक संस्थांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना सन्मानित करण्यात आले होते. केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्ड सारख्या अनेक विद्यापीठातून डॉक्टर मनमोहन सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी 1993मध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखाच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले होते. 2004 ते 2009 असे 2 वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांनी पद भूषवलेले आहे. लोकसभेची निवडणूक न जिंकणारे आणि राज्यसभेचे सदस्य असताना हे पद भूषवणारे ते पहिले पंतप्रधान होते. त्यांच्या कार्यकालात आर्थिक विकास आणि सामाजिक नियोजनात विशेष भर देण्यात आलेला होता. देशभरात यांच्या निधनाची शोककळा आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरुशरण कौर आणि 3 मुली असा परिवार आहे. साहित्य, संगीत, अध्यात्म त्यांना प्रचंड रस होता. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त समजतात देशभरात शोकाकुल पसरलेला आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांना सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून इथेच आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.